जर रस्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असली, तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. त्यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूला मोर्चे काढावे. पण आता अशी शक्यता दिसायला लागली की धनंजय मुंडेच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली. आता इथून पुढे जर आरोपींना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे. कारण रूढ तुम्ही पाडली. कोण जातीवाद नाही करत. दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय. एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला. जातीवाद कोणी करत नाही. कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही, कधी ओबीसीला बोललो नाही, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाही. पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला का असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या. तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला. ही सोपी घटना नाहीये. तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात. हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल आहे. कारण ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता. जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली. त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आज आली. कारण खुन करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले, त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे. त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार आहे. संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात त्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारल्यावर येत जा. असू द्या सर्व पक्षी असू द्या, नाही तर कशाच असू द्या. सर्व पक्षी म्हणलं काही जण लई कणत येत. आता काय करावं मलाही कळत नाही. न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तरच या एकजुटीला किंमत आहे, नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखीन प्रकार येतील ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ.